वर्षभरापासून आपण आतुरतेने वाट बघतो ते म्हणजे लाडक्या बाप्पाचं. आज लाडक्या बाप्पाचं आगमन सोहळा मोठ्या उत्साहात, गणेश भक्तांची जोरदार मंडळाची तयारी आणि बाप्पाला स्थापना करण्याची तयारी देखील जोरात सुरू. आता मी नाशिकच्या बीडी भालेकर येथे आहे. खरं तर हा 10 दिवसाचा उत्सव असतो आणि या 10 दिवसाच्या उत्सवामध्ये प्रत्येक मंडळ काही ना काही देखावा सादर करत असतो. आज बीडी भालेकर येथे गेल्या 40 ते 50 वर्षापासून एचएलतर्फे देखील दरवर्षीप्रमाणे हा देखावा असतो. यंदाचा वर्ष हा देखावा फार लक्ष वेधून ठरणार आहे. त्याचं कारण भारत पाकिस्तानमध्ये जे युद्ध झालं होतं 62 आणि 72 आणि 99 मध्ये जे युद्धामध्ये देखील याचा वापर झाला होता. MiG-21 असं या उड्डाणाचं नाव आहे आणि आपण बघू शकतो हा देखावा 10 दिवसापासून असणार आहे. या ठिकाणी अनेक गणेश भक्त येतील, पण कसं नियोजन आहे, याची सिक्युरिटी कशी आहे, काय याचं देखावा सादर करण्याचं महत्त्व काय, आपल्याबरोबर आता एचएलचे गणेश मंडळाचे अधिकारी अध्यक्ष आहेत. सर, काय सांगाल तुम्ही? 40 ते 25 वर्षापासून तुमचा हा देखावा असतो. दरवर्षी तुमचा देखावा हा लक्ष वेधून ठरतो. यावेळेस देखील तुम्ही एक लक्ष वेधून ठरणारा देखावा सादर केलेला आहे. काय याच्यात काय आपल्या भावना आणि काय आपलं कारण? यंदाचं वर्ष हे 50वे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे नाशिक जिल्हा एचएल कामगार मित्र मंडळाचं. सो यावर्षी आम्ही त्याचं औचित्य साधून आम्ही MiG-21 जे वायू सेनेतनं यावर्षी रिटायर होतं आहे, सो ते एअरक्राफ्ट आम्ही बघण्यासाठी लोकांना ओपन केलेलं आहे. जे जनरल पब्लिक असं सहजासहजी बघू शकणार नाही किंवा लोकांना ते बघायला खूप कमी संधी मिळते. असं MiG-21 आम्ही लोकांसाठी यावेळेस बीडी भालेकर मैदानावर लोकांसाठी आम्ही ठेवत आहोत, जेणेकरून लोकांना त्याची शौर्यगाथाही समजेल. हे विमान भारत पाकिस्तान युद्ध असेल किंवा भारत चायना युद्ध असेल यामध्ये वापरलं गेलेलं आहे आणि त्याचा खूप मोठा रोल वायुसेनेमध्ये आहे. सो हे विमान बघण्यासाठी निश्चितपणे नाशिककर इथे आमच्या मंडळाला व्हिजिट देतील आणि निश्चितपणे लोकांना ते भावेल. तसंच या वर्षी जो काही पहलगामवर जो काही हल्ला झाला होता, भ्याड हल्ला, सो त्याचा एक प्रतिरूप म्हणजे कशा पद्धतीने तो हल्ला झाला होता आणि त्याचं रिफ्लेक्शन कसे आले होते आणि त्याच्यामध्ये एचएलचा रोल कसा आहे हे सर्व सांगड घालून आम्ही एक छान असा लाईव्ह देखावासुद्धा यावर्षी नाशिककरांना सादर करत आहोत. अतिशय सुंदर असा देखावा आहे. प्रत्येकाने यावं, बघावं आणि मला असं वाटतं की लोकांना तो निश्चितपणे भावेल. म्हणजे लोकांमध्ये एक जागरूकता पण आली पाहिजे की अतिरेकी हल्ला झाल्यानंतर अतिरेकी हल्ल्यांना आपण कसं विरोध करू शकतो किंबहुना त्यांना कसं थांबवू शकतो हे सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये प्रेझेंट केलेलं आहे. निश्चितपणे प्रत्येक नाशिककरांना या गोष्टीचा फायदा होईल असं मला वाटतं यावर्षी. नक्कीच. खरं तर हा 10 दिवसाच्या या गणेश उत्सवामध्ये नक्कीच नाशिककरांनी एकदा यावा आणि अतिशय सुंदर हा देखावा या ठिकाणी आपण बघावा अशी देखील अपेक्षा आता मंडळाकडून होताना दिसून येते. मराठी न्यूज वर्ल्ड प्रतिनिधी प्रकाश गुरुवे, नाशिक.